सर्व लाडक्या बहिणीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे लाडक्या बहिणीचा जे लाभार्थी आहे त्यांचा आपल्याला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिला आहे तो जशास तसा आपल्याला इथे टाकायचा आहे। टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली यायचं आहे। खाली आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर OTP पाठवा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। काही वेळ थांबायचं आहे, असं गोल फिरत राहील। इथे आपल्याला OTP टाकायचा आहे। जो आधार कार्डला आपण मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्यावरती आपल्याला OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। इथे आपण OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपण इथे आपल्याला वडिलांचा आधार कार्ड नंबर किंवा पतीचा आधार क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे। आपण इथे पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आपण इथे आधार कार्ड नंबर टाकून घेत आहोत। टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो जशास तसा आपल्याला इथे टाकायचा आहे। टाकल्यानंतर आपल्याला खाली मी सहमत आहे ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली OTP पाठवा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर काही वेळ आपल्याला इथे थांबायचं आहे। तर काही वेळेनंतर आपल्या मोबाईलवरती OTP जाईल। जो पती किंवा वडिलांच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर नंबरवरती OTP जाईल। सांग की तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। आपण इथे OTP टाकून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही वेळ थांबायचं आहे, इथे पण वेट करायचं आहे, समोरली माहिती येऊन जाईल। इथे आपल्याला जातीचा प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे। SC ST OBC FJA NTB NTC NTD विशेष मागासवर्ग आणि सर्वसामान्य ओपन। तर आपल्याला इथे आपली जात सिलेक्ट करायची आहे। जातीचा प्रवर्ग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम व कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त वेतन घेत नाही। तर आपल्याला इथे होय म्हणून सिलेक्ट करायचं आहे। दोन्ही ठिकाणी आपल्याला होय सिलेक्ट करायचं आहे। माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। इथे बी आपल्याला होयच असं सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली इथे ह्या बॉक्सला क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली इथे सबमिट करा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपली KYC सक्सेसफुली झाली म्हणून आपल्याला मेसेज येईल। तर तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा आपल्याला मेसेज येईल। जर आपली